स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत वेले में अखंड हरिनाम सप्ताह शोभा। हम आपको बता दें कि लगातार 20वां साल जो है इस साल ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शोभा का आयोजन जो आप हमारे चैनल के माध्यम से देख रहे हैं, कालाचा कीर्तन का प्रस्तुति, जहाँ पे हजारों के तादाद में लोग पहुँचे हुए थे। हम आपको बता दें कि काला का कीर्तन जो होता है तो जो प्रसाद रहता है ये बहुत महत्व रहता है। ये प्रसाद खाने के लिए दूर दूर से लोग कथा सुनने आते हैं और कला का कीर्तन खत्म होने के बाद से जो है प्रसाद सभी लोग ग्रहण करते हैं। जो आप देख सकते हैं कि सब लोग कथा सुन रहे हैं और वहीं पे बहुत सारे मेहमान आए हुए थे जिनका जो है मंडल द्वारा स्वागत सम्मान भी किया गया, जिसमें विशेष तौर पे बाला मामा साहब के पुत्र श्री सुमित महात्रे भी वहाँ पे आए हुए थे और भी बहुत सारे मान्यवर आए हुए थे जिनका मंडल द्वारा स्वागत सम्मान किया गया। तो चलिए हम दिखाते हैं आपको और सुनाते हैं महाराज को। मंदिरात दिसतो आपल्याला परमात्मा मूर्तीच्या रूपात आहे। सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटेवरी किंवा करकटावरी ठेवून या आपल्याला देव जो गेले आणि गेल्यानंतर देवाला देवा 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 चल 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 लवकर घरी बोलवलं, घरी चल घरी चल। भगवान सांगतात नामा अरे एवढ्या थंडीच्या वेळामध्ये तुला घाम आला, एवढी काय घाई करतोय, कशासाठी घरी जायचं आहे? नवरा सण आलाय, तुला आंघोळ घालायची उठणं लावून देवा मोती साबण पण आणलाय, चल लवकर। हा इकडे सण दिवाळीचा आला, नामा रावळाशी हो नामदेव महाराज आणि पांडुरंग परमात्मा एकमेकाशी बोलतात। त्याचं ज्ञानोबराय भगवंताच्या दर्शनाला गेले, ज्ञानोबराच्या चेहऱ्यावरच्या छटा भगवंताने ओळखल्या आणि भगवान विचारता काय ज्ञानोबराय तुम्हाला काही कामासाठी आलो होतो ते आता काम झालंय काय? मग आता मला समाधी घ्यायची। भगवान पांडुरंग परमात्मा सांगतात नामदेव महाराज इथून म्हणजे हो सृष्टी निर्माण करतो, सृष्टीचा सांभाळ करतो, सृष्टीचा एंड करतो असं जे रूप आहे त्याला म्हणा ईश्वर रूप। सरळ प्रमाण घ्या, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुल्या असं जे देवाचं रूप आहे ते ईश्वर रूप आहे। देवाचा चौथा प्रकार रूपाचा परब्रह्म रूप। परब्रह्म म्हणजे काय? सर्व चराचरामध्येही आहे आणि आपल्या आतमध्ये आहे, त्याला म्हणा भगवंताचं परब्रह्म रूप असं ते रूप आहे। विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल मुनी मानसे, विठ्ठल जळी स्थळी भरणा। आणि पाचवा प्रकार आहे रूपाचा ऐसा पुराण त्यामुळे कीर्तन आपल्याला थोडं उशिरा सुरू करावं लागेल। तर 12 वाजेपर्यंत सेवा आपल्याला उरकायला हवी होती, पण काय होतं पूर्वीच्या काळामध्ये गाड्या नसायच्या, बस नसायच्या, जुन्या माणसांना माहिती आहे। मग
मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग आलाय, तेव्हा सर्वांना द्यावी तेवढे धन्यवाद. थोडेच एकच भगवंताकडे मागूया, हाच आनंद आपला द्विगुणित व्हावा. कंठात प्राण आहे तोपर्यंत भगवान आपल्याकडून खरी भक्ती खरी सेवा करून घेऊ. आपण योग्य सुसंस्कारित आणि आपला संसार आणि परमार्थ सफल हो, संसारामध्ये निर्व्यसनी आणि उद्योगी बनवून परमार्थिक म्हणून आपलं जीवन यशस्वी हो, अशी अपेक्षा भगवंताकडे करूया आणि सेवेला पूर्ण विराम द्यावा. विठ्ठल जय जय विठ्ठल. साहेबांचा सत्कार होतोय. आम्हाला तसेच धनाजी सत्यवान खरे कुठे असतील, आचार्य म्हटलं तरी चालेल. देव तुकाराम कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. साहेब यांचं आपलं हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. डीजे सेवा तसेच सोमनाथ जगन्नाथ पाटील कुठे असतील, जे दूरदर्शनवरती जय. मला असा आनंद वाटतोय की आम्हाला हा सप्ताह चालू केल्यापासून 20 वर्ष झाली. 20 वर्ष आमच्या ग्रामस्थांचा आम्हाला एवढा सहभाग आहे. या तरुण मंडळीच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त आता जास्त आम्हाला प्रगती व्हायला लागली या सप्ताहामध्ये आमच्या, की आम्हाला तरुण लोकांनी चांगलं सहकार्य करायचं मनामध्ये घेतलेलं असं आम्हाला तरी वाटतं की काहीतरी त्याच्यावरती असर पडला या सप्ताहाचा. आणि असेच त्यांना परमेश्वर चांगली बुद्धी देव आणि हा आपला सप्ताह चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू राहावा अशी आपण ईश्वराने प्रार्थना करायची आहे. असंच सहकार्य त्यांचं आम्हाला राहावं, कारण हे कार्य हे एकच नसून आपल्या सगळ्यांचे असलं पाहिजे. आणि त्यांनी जर समजायला पाहिजे की हा सप्ताह आमच्या नसून आपल्या सगळ्यांचा आहे. जसं आजपर्यंत आपल्याला ज्यांनी सहकार्य केले, खरोखर या सगळ्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य असतं. पण हा सप्ताह हा पैशाचा होत नसतो आणि नुसता शब्दाने होणार नाही, त्याला पैसा सुद्धा लागतो. त्याच्यामुळे आम्हाला खरोखरच गावांचा आणि परिसरातील लोकांचा आमचे जेवढे सहकार्य आहे सहकार्य करते. खरोखर त्यांची कचऱ्याची गाडी म्हणा, काही गाडी रोटीसाठी पाण्याची व्यवस्था आणि मानधन सुद्धा आम्हाला ग्रामपंचायती आम्हाला देते दरवर्षीप्रमाणे. धर्माचं कार्य आहे आणि याची आता काळाची गरज आहे. आज आपल्यावरती आक्रमण होते, आपल्या आया बहिणी लुटल्या जात आहेत, तर हे थांबावं कुठेतरी. या दृष्टिकोनातून आपण हे कार्य हे धर्माचं कार्य आपल्याला जोरात चालवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अवगुण होते ते आपल्या याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत, उतरवायचे आहेत. खरोखरच हे सत्याचं काम आहे, धर्माचं काम आहे. या ठिकाणी जर आपण कोणाकडे गेलो तर लोक आपल्याकडे येतील आणि धर्माचं काम जर वाढवायचं असेल तर आपल्याला सगळ्या मिळून सगळीकडे जावं लागेल, तरच धर्माचं कार्य आपल्याकडे लोक यावी. फक्त आपण इच्छा केली तर तसं होणार नाही. आपल्याला पण त्यांच्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, कारण तो सुद्धा सप्ताह आपलाच आहे असं समजलं पाहिजे. जसं आपण लोकांना सांगतो तुम्ही आमच्याकडे या, त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा आपल्याकडे आलं पाहिजे, आपण पण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. चालेल. जय श्री. धर्माचं काम करत आहात आणि सर्व लोक सहकार्य देखील लाभदायक आहे. ज्ञानयोग हरिपाठ मंडल वेहलेगाव यांच्या
अथक प्रयत्नाने गेले 20 वर्षापेक्षा अधिक काळापासून हा सप्ताह सोहळा इथे आयोजित केलेला जातो. पूर्ण गाव वेले गाव या सोहळ्यासाठी सहभागी असतो आणि शिवजींचा आशीर्वाद वेले गावाला तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे असा मला विश्वास आहे. आणि त्यामुळे सर्व वारकरी संप्रदायामध्ये इथे उत्साहाचं वातावरण आहे. त्या उत्साहाच्या वातावरणामध्ये मी आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी मी इथे आलेलो आहे.